पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। स्वातंत्र्य सैनिकांच्या आदर्शांचा अंगीकार करून विकसित भारताचा संकल्प साकार करूयात। देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनी मोदींचा निर्धार। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ठाण्यामध्ये रात्री 12 वाजता ध्वजारोहण, तर दादरमधील शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरात तिरंग्याची आकर्षक रोषणाई। दिल्लीमधील महाराष्ट्र भवन, मुंबईमध्ये सीएसएमटी मंत्रालय आणि देशासह राज्यातील प्रमुख धरणांवर झळकला तिरंगा। अभिजित दिपकेंची आजपासून स्कूल ठीक करो मोहीम। शाळांमध्ये सर्व सुविधा देण्याची मागणी, तर शाळांसंदर्भात सूचना आल्या तर स्वागतार्ह। दिपकेंच्या आंदोलनावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया। ठाकरेंचे आमदार कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग। मंत्री प्रताप सरनाईकांचा दावा, तर तुळजापूरमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे कैलास पाटलांवर नजर ठेवणार सरनाईकांचा मिश्किल टोला। इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं, आता लवकरच मुंब्र्याचं मुंब्रा देवी असं नामांतर करणार। सर्वांना हिंदुमय करण्याचं काम करतोय मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। शिवसेना शिंदेंचीच आणि राष्ट्रवादी हे अजित पवारांचीच। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोक न्यायालयाचा निकाल, सुप्रीम कोर्टही हाच निर्णय देईल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच, शिंदेंनी वेगळा पक्ष स्थापन करायला पाहिजे होता। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, अदृश्य शक्तीचा वापर करून शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला, सुळेंचा आरोप। घराणेशाहीच्या लाभार्थ्यांनी शहाणपण शिकवू नये, शिवसेना कोणाची हे जनतेच्या न्यायालयानं ठरवलंय। सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरून ज्योती वाघमारेंची टीका। पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर भूषणावह नाही, शरद पवारांची टीका। तर चाकणमधील बंद होणाऱ्या 76% कंपन्यांची नोंदणी झाली, पण त्या सुरूच झाल्या नाहीत। 20 कंपन्यांच्या स्थलांतरावर फडणवीसांचं पवारांना उत्तर। राहुल गांधींकडून मोदींचा इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा अपमान, राहुल गांधींचा चिचोरेपणा शोभनीय, फडणवीसांची टीका। तर राहुल गांधींचं वर्तन लोकशाहीसाठी गंभीर धोका, राजनाथ सिंह यांचाही निशाणा। अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री, शहा अधिवेशन काळात सभागृहाला सामोरं जायला घाबरले, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका। पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर मनोज जरांगेंची तब्येत खालावली, जरांगेंना छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल केलं। व्यंग्य करणार नाही, पण परळीच्या टोळीच्या नादी लागू नका, आता माफ करतो, पुढे चूक झाल्यास सोडणार नाही, जरांगेंचा बावनकुळेंना इशारा। जरांगे कायदा नसल्यासारखं वागतायत, सरकारनेही संविधानिक तत्वांना हरताळ फासलंय, हाकेंची टीका। 1 सप्टेंबरपासून मुंबईमध्ये आंदोलनाचा ओबीसी नेत्यांचा इशारा। बीडचा बारामती केल्याशिवाय राहणार नाही असं दादा म्हणाले होते, सर्वांची साथ मिळाली तर ही गोष्ट अशक्य नाही। बीडमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं भाष्य। दगडूशेठ गणपती मंदिर विस्तारासाठी फरासखाना पोलीस ठाण्याची जागा मिळणार, आमदार हेमंत रासनेंची माहिती। तर दगडूशेठ गणपती मंदिराचं स्थलांतर करा, हिंदू महासभेच्या आनंद दवेंची मागणी। क्लस्टर योजनेवरून भाजप सेनेमध्ये वाद, शिंदेंनी मवियाचं सरकार पाडलं म्हणून गणेश नाईक आज मंत्री, शिंदेंवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा नाईकांचा प्रयत्न, नरेश मस्केंची टीका। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना कुठलीही मुदतवाढ नाही, मराठी शिकण्यासाठी आज शेवटचा दिवस, 18 तारखेपासून कारवाई करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा। राज्यात अश्लील डीजे लावणी, आक्षेपार्ह कार्यक्रमांना आता लगाम, सांस्कृतिक कार्य विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्देश जारी, राष्ट्रवादी पक्षाच्या पाठपुराव्याला अखेर यश।
मुंबईत गोरेगाव फिल्म सिटीच्या कॅन्टीनवर एफडीएची धाड. अन्न सुरक्षेबाबतच्या नियमांचं उल्लंघन प्रकरणी परवाना रद्द, तर पुण्यातील प्रसिद्ध बर्गर किंग आणि नाशिकमध्ये झेप्टोच्या आस्थापनेचा परवाना निलंबित. एफडीएची राज्यभरात क्विक कॉमर्स कंपन्यांवर धडक कारवाई. 14 आस्थापनांचे परवाने निलंबित. 60 आस्थापनांना सुधारणा नोटीस, तर 4 हॉटेलचा परवाना निलंबित करत 49 हॉटेल्सला एफडीएकडून सुधारणा नोटीस. गडचिरोलीमधील सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल. 2 आठवड्यामध्ये सविस्तर अहवाल देण्याबाबत मुख्य सचिवांना नोटीस. या प्रकरणी सर्पदंश झालेल्या 2 विद्यार्थिनींना डिस्चार्ज, तर एकीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. साईबाबांवरील दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरोधातील मंदिर संस्थांच्या लढ्याला यश. संबंधित व्हिडिओ लेख 23 तासामध्ये हटवण्याचे आदेश. दिल्ली हायकोर्टाच्या निर्देशानंतर जीएससीचा निर्णय. पुण्यात दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण. भोंदू स्वप्नील लांडेवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, तर वारजे माळवाडीमधील भोंदू उमेश तागुंदेच्या विरोधात अनिसाकडून तक्रार.